समद्या मंडईला शेवंता वहिनीचा नमस्कार. समद्या मंडईला राधा वहिनीचा नमस्कार. आमच्या लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमामध्ये मंडळी तुमचं भरभरून असं स्वागत आहे. आणि मंडळी, आज लई महत्वाची माहिती आजच्या आपल्या लक्ष्मीचा गोठा या मालिकेच्या माध्यमातून तुम्हा समद्या मंडईला भेटणार आहे बरं का. तर राधे, आज आहे दिवाळी पाडवा. अगदी बरोबर आहे. आणि राधे, आता म्हणलं या वर्षीच्या दिवाळी पाडव्यासाठी खास अशी भेट तुला दाजीनं काय दिली बरं? शेवंता, आता ही गोष्ट आता तू समद्यांसमोर मला बोल म्हणायली होय. अगं कसे, आता तुझी मैत्रीण हसल्यामुळे मी विचारायले. बरं राहू दे, तुझं जर गुपित ठेवायचं असेल ना तर गुपित ठेव आणि नंतर मात्र मला सांगशील बरं का. कसं आहे, पती पत्नीच्या प्रेमाचं प्रतीक असणारा हा पाडवा सण आहे, नाही का? अगदी बरोबर आहे. आणि म्हणजे या दिवशी पती पत्नीच्या नात्यामध्ये जो काही विश्वास असतो राधे, तो अतिशय महत्वाची गोष्ट आहे. अगदी बरोबर आहे. आणि पती पत्नी मधलं जे नातं आहे दृढ करण्याचा दिवस म्हणजे हा दिवाळी पाडवा असतो. संसाराचा हा रथ चालविण्यासाठी दोन चाकं पती आणि पत्नी अतिशय महत्वाचे असतात. चांगली भूमिका या माध्यमातून पार पाडत असतात आणि दोघांच्या विश्वासामुळेच आपलं एक समद कुटुंब हे आनंदात नांदत असते. नक्कीच नक्कीच. त्यामुळे हा दिवस आपल्या सर्वच महिला वर्गांसाठी खास असते बरं का. आणि प्रत्येक पत्नीलाच या दिवशी आपल्या पतिराजाकडून ओवाळणी बी मिळत असते, नाही का? त्याची अपेक्षा मात्र असते. खरंच आहे. दिसते मजला सुखचित्र नवे, दिसते मजला सुखचित्र नवे, मी संसार माझा रेखिते, दिसते मजला सुखचित्र नवे, मी संसार माझा रेखिते. तेव्हा मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये ऐकूया लिंग विनिश्चित रेतनाचं तंत्र याविषयी डॉक्टर नितीन मार्कंडेय आणि डॉक्टर अमोल पाटील यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. वा शंकरराव, अहो गोठ्यात यायला आणि तुमची भेट व्हायला एक गाठ पडली आणि तुम्ही गोठ्यात आहात हे बघून खरंच आनंद झाला. आणि वहिनींना सुद्धा आणलंय बरोबर. अरे वा. या डॉक्टर साहेब, नमस्कार. नमस्कार. या डॉक्टर साहेब, स्वागत आहे तुमचं आमच्या गोठ्यावर. नमस्कार. तुम्ही आग्रहानं लावलेली इतक्या वर्षांची सवय मोडायची तरी कशी डॉक्टर साहेब? गोठ्यातल्या या निरीक्षणाच्या लहानशा पण महत्वाच्या सवयीनं फायदे मात्र भरपूर झालेत बरं का. आणि त्यात अधिकचा फायदा म्हणजे आजची तुमची भेट. म्हणूनच हा दुधाचा व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्या आमचे मित्र रवी, संतोष आणि त्यांच्या घरच्या मंडळींनाही विशेष तुमच्या मार्गदर्शनासाठी बोलावलं बरं का. बरं. अरे बाबा छान. असं आहे की आपण चर्चा केली की मग काही ना काहीतरी गोष्टींची माहिती मिळते. शहाणे करून सोडावे सकळ जनास आपण म्हणतो ना, हाच त्यातला भाग आहे. खरं आहे डॉक्टर साहेब. आपल्या परिसरात लाल कंधारी गाई आणि पंढरपुरी किंवा जाफराबादी म्हशींचं पालन बऱ्याच वर्षांपासून मोठ्या प्रमाणात आहे. बरं, आम्हाला दूध यांच्यापासून चांगलं मिळतं. पण बहुतेक आमच्या दुधाच्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते म्हणजे माज ओळखावा कसा आणि रेतन नेमकं करायचं केव्हा. आता मला बऱ्यापैकी समजतं, पण तुमच्यासारखं चांगलं काही सांगता येत नाही समजावून. म्हणून आणि मोठे शब्द आले की गडबड होते माझी. तर आमच्या शेतकरी मित्रांना तुम्ही एवढं सांगा की जनावरातला माज म्हणजे नेमकं काय. तुम्ही दोघे नवरा बायको गोठ्यात आहेत ना, ही एक मोठी गोष्ट. माज ओळखायची ही पहिली गोष्ट. सकाळ संध्याकाळ निरीक्षण करायचं. काय पाहायचं तर जनावर माजावर आलंय का ते पाहायचं. माज म्हणजे काय तर ज्या दिवशी स्त्रीबीज सुटतं तो कालावधी. गाई म्हशीमध्ये तो 24 तासाचा असतो. संकरित गाई जर सांभाळल्या तर तो थोडासा वाढून 36 तासाचा असतो, कारण त्यांच्यामध्ये ताकद जास्त असते. आपल्याकडं जर जर्सी किंवा होल्स्टन फ्रिजन सारख्या गायी असल्या तर त्याच्यातच फक्त 2 दिवसाचा मास दिसतो. पण बाकी आपल्या सगळ्या देशी गायी आणि म्हशींमध्ये 24 तास. आता हा जो माज आहे, हा जर योग्य वेळी तुम्ही ओळखलात तर फायदा असा आहे की योग्य वेळी त्यांना भरवता येत राहतं आणि मग जनावर गाभण ठरतात. जनावर गाभण ठरलं की हमखास पुढच्या 9 महिन्यांनी पैसा आहे एवढं गृहीतच धरायचं. नक्कीच. हे म्हणजे माज, दुसरं काय. खरंच आहे. तर आता आपण डॉक्टर साहेब, काही वेळा असं होतं की माज आल्यासारखं वाटतं, पण आम्ही गाय म्हैस भरूनही आणतो पण काहीच होत नाही. मग वेळ, पैसा आणि दिवसही वाया जातात. तर अशा वेळी मग काय करायला पाहिजे बरं? फार चांगला प्रश्न आहे. बरेच लोक माज ओळखतात, माझ्यावरती आली म्हणून डॉक्टरकडे नेतात, पण जनावर उलटतात. बरं. आणि कृत्रिम रेतन केल्यानंतर तर जास्त उलटतात असा एक आपल्या लोकांचा समज आहे. पण तसं नाही बरं का. असं आहे की माझामधून गर्भधारणेकडची जी वाटचाल आहे त्याच्यासाठी 4 गोष्टी महत्वाच्या. एक,
अचूक माज ओळखणे, म्हणजे आपण जो ओळखलं तर ते माझावर जनावर असावं, हा पहिला भाग. बरं. जे जनावर माझावर आहे त्याची जी प्रजनन क्रिया आहे, त्याची जी काही प्रजननाची शरीर संस्था आहे ती निरोगी असावी, हे दुसरा भाग. अच्छा. तिसरा भाग असा आहे की आपण जिथून रेत मात्र आणणार आहोत तर त्या चांगल्या प्रतीच्या असणं गरजेचं आहे, शासनाकडून दिलेल्या असाव्यात, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि शेवटची गोष्ट, ज्यांच्याकडून आपण कृत्रिम रेतन करतो, हा तंत्रज्ञ जर योग्य प्रकारे तंत्र वापरत असेल तर मग ह्या आपल्याला माझ्यावरच्या जनावरांमध्ये गर्भधारण दिसतं. म्हणून सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करून जर आपण कृत्रिम रेतन केलं तर आपल्याला गर्भधारणा ही हमखास मिळते. आणि याच्यासाठी महत्वाची गोष्ट अशी, पहिला माज दिसला की तो तपासणीचा समजायचा, सोडून द्यायचा, गाई म्हशीचा. आणि कालवडी वगारींचा पहिले 2 सोडून द्यायचे. म्हणजे नियमित माजाला रेतन हे तंत्रज्ञान आहे, हे लक्षात घ्या. नियमित माजाला 21 दिवसांनी येतो तो नियमित, आणि एकदा भरलं की जनावर गाभणच बघा. बरोबर. छान. पण डॉक्टर साहेब, आत्ताच तुम्ही सांगितलं की कृत्रिम रेतन करायचं माज निश्चितपणे ओळखल्यावर. मग आता बरेचदा आम्हाला हा सल्ला दिला जातो की वळू दाखवून भरवण्यापेक्षा कृत्रिम रेतनानं आपले जनावरं भरवून घेण्याचा सल्ला आम्हाला नियमितपणे दिला जातो. पण आता हे नेमकं कृत्रिम रेतन म्हणजे काय आणि त्याचे फायदे कसे होतात? फार चांगलं. गर्भधारणासाठी नराची गरज असते. नैसर्गिक रेतनामध्ये धोके जास्त आहेत. कृत्रिम रेतन हे तंत्रज्ञान आहे, आणि जगामध्ये हे तंत्रज्ञान शोधून आता 250 वर्ष झालेत. जगामधल्या 200 देशामध्ये फक्त कृत्रिम रेतनानं जनावर गाभण करतात. बरोबर. ह्याच्यामध्ये अवैज्ञानिक कुठलीच गोष्ट नाही. शास्त्र जसं आहे तसं हे तंत्र चालतं, सोपं करून ठेवलंय, म्हणून मग त्याच्याकडं बऱ्याचदा आपल्याला शंका मनात निर्माण होत राहतात. काय गोष्टीचे फायदे आहेत? पहिली गोष्ट, आपल्याकडची माझावरची जनावर जर कृत्रिम रेतनाने भरवली तर त्यांची आनुवंशिक सुधारणा होते. आपल्याला उत्पादन पाहिजे, आपल्याला त्यांची प्रजनन क्षमता चांगली पाहिजे, ह्याच्यासाठी त्याचा फायदा होत राहतो. नक्कीच नक्कीच. दुसरी गोष्ट, रोगराई नसावी. वळू वापरला त्याच्याकडून जर काही रेतामधून जर काही रोगराई पसरली तर आपल्याकडच्या गाई म्हशी खराब होत राहतात, त्याच्यावर मात करता येत राहते. चांगल्या प्रकारचे जे सिद्ध वळू आहे, ज्यांची तपासणी झालेली, खात्री केलेली आहे, तर तेवढ्यांचाच फक्त रेत मात्र तयार होतात, त्याचा फायदा आहे. आता शंकरराव असे, ह्याची जर यादी केली तर 24 वेगवेगळे फायदे आहेत कृत्रिम रेतनाचे, आणि हे सगळे मी दवाखान्यात लिहून ठेवलेत बघा. तंत्रज्ञान हे तंत्रज्ञान आहे, खरे, लोकांना फायदा झालेला आहे. आणि चांगल्या गोष्टींचा अवलंब जर आपण केला तर आपल्याला फायदा वाढतो, हे नक्की. आणि पैशाच्या स्वरूपात तो दिसतो, हे महत्वाचं. म्हणून कृत्रिम रेतन तंत्रज्ञान. वा वा. छान. आता डॉक्टर साहेब, गेल्या वेळेस आमची जी गोदाका आहे किंवा येसू वहिनी असतील तर त्या सांगत होत्या की 2 ते 3 वेळा रेतन करूनही त्यांची गाय गाभण राहत नव्हती. म्हणजे रेतनाचं यश नक्की कशावर अवलंबून आहे हेच काही कळणं बघा. खूप छान. मग जेव्हा आपण पशुधन सांभाळतो गाई म्हशींच्या बाबतीमध्ये, माझावर आल्याबरोबर जनावर भरवले जातात. योग्य वेळ महत्वाची. बरोबर. कधी माज सुरू झाला ह्याच्याकडे सकाळ संध्याकाळच्या निरीक्षणामध्ये जर आपलं लक्ष असलं तर डॉक्टर भरवू शकतो. म्हणून वेळ महत्वाची. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की तो माझाचा जो बळस आहे तर तो काचेसारखा असावा, पिण्याच्या पाण्यासारखा असावा, रंगहीन असावा, वास नसलेला असावा. अशी जर तार तुटलेली दिसली आणि तिथं जर रेतन झालं तर अचूक प्रकारची गर्भधारणा होत राहते. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडच्या गाई म्हशींच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण कृत्रिम रेतन करून घेतो तेव्हा थोडासा रक्त मिश्रित स्त्राव दिसतो, आणि तरी आपण डॉक्टरला म्हणतो भरवा, नाही माझा लागली भरवा. माझी वेळ टळून गेलेली आहे. रक्त दिसतं म्हणजे तुम्ही गाय म्हैस छान सांभाळलेली आहे, गाईमध्येच दिसतं रक्तस्त्राव, पण तब्येत चांगली असल्याचं ते सर्टिफिकेट आहे, प्रमाणपत्र. म्हणून रक्तप्रवाह जर दिसत असेल, रक्तस्त्राव दिसत असेल तर माज संपलेला आहे, पुढच्या वेळेस भरवा. म्हणून चुकीच्या ठिकाणी आग्रह न करणे ही एक महत्वाची गोष्ट. आणि महत्वाची गोष्ट अशी की डॉक्टरचा सल्ला हा प्रमाण. योग्य असेल तर भरव बाबा, नसेल तर भरवू नकोस, पण 100% गर्भधारणा होत राहील या खात्रीनं भरव, असं आपण त्यांना म्हणायला पाहिजे. म्हणजे आपल्याला हे जे उलटण्याचे प्रकार आहेत ते कमी करता येते. बरोबर बरोबर. नक्की. बरं डॉक्टर साहेब, आता एक नवीनच ऐकायला मिळते, ते काय म्हणे विनिश्चित का सुनिश्चित रेतन. मला तर निश्चित नावही माहित नाही. फक्त त्यांना कालवडी मिळतात म्हणे. तर हे काय जादू आहे नेमकी? तंत्रज्ञानातून आपण आधुनिक तंत्रज्ञानात, जैव तंत्रज्ञानात चाललो होते. मी तुम्हाला म्हणलं की 250 वर्षापूर्वी कृत्रिम रेतनाचं तंत्र आलं. आता ह्याच्यात सुधारणा केली पाहिजे ना. आणि आपल्याला काय पाहिजेत? कालवडी पाहिजेत, आपल्याला रेड्या पाहिजेत, पारड्या पाहिजेत, कारण दूध पाहिजे आपल्याला. नर झाला की त्याचा वापर कसा करावा, त्याच्यासाठी कुठला खर्च करावा, ह्या ज्या गोष्टी शंका लोकांच्या मनात आहेत त्या कमी करण्यासाठी हे एक तंत्रज्ञान आणलंय. पण हे दूध उत्पादक जनावरांमध्ये वापरण्याचं तंत्र आहे.
काय सांगतंय तंत्रज्ञान? लिंग निर्धारित, लिंग विनिश्चित तंत्रज्ञानाचा वापर, म्हणजे कृत्रिम रेतमात्रांचा वापर. बरोबर. रेतमात्रा तशीच, तंत्र तसंच भरवायचं. फक्त मध्ये असलेले रेत हे केवळ कालवडीच करतील, नाहीतर केवळ गोरेच तयार करतील. अशा प्रकारचं तंत्रज्ञान सुद्धा शोधलंय आणि हे तंत्रज्ञान आपल्याला फायदेशीर ठरणार आहे दूध उत्पादन वाढण्यासाठी आणि दुधाळ जनावर तयार करण्यासाठी. नक्कीच नक्कीच. म्हणजे मग जास्त मादी वासरं म्हणजे भविष्यात जास्त गाई आणि म्हणजेच जास्त दूध, नाही का? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. याच्यामध्ये काय माहिती का, की आपल्याला एक पाहिजे ती प्रजा मिळते. बरोबर आहे. कुणी म्हणलं नाही आम्हाला नर पाहिजेत, हम्म. नर मिळतील. कुणी म्हणलं नाही मादीच पाहिजेत, आम्हाला कालवडीच पाहिजेत. कालवडींचा दूध उत्पादनासाठी उपयोग होतो आणि आपल्याला दूध वाढवायला फार मोठा वाव आहे, म्हणून आपण कालवडी, रेड्या यांच्यासाठी प्राधान्य देतो. खूप छान. पण डॉक्टर साहेब, तुमचे जसे हे शब्द आमच्या मनापर्यंत पोहोचतात, तसेच हे तंत्रज्ञानासाठी लागणारा खर्च पाहता आमच्या हाती खिशापर्यंत पोहोचतात. मग एकदा हे सांगा, हे जर तंत्र वापरायचं असेल तर आम्हाला शेतकऱ्यांना हे परवडेल का? अगदी परवडणार. ज्यांच्याकडं कृत्रिम रेतनामधून गायी गर्भधारणा होण्याचं प्रमाण चांगलं आहे, म्हणजे योग्य वेळेस कृत्रिम रेतन केलं जात राहतं, त्यांच्यासाठी हा खर्च नगण्य म्हणायला हरकत नाही. बर. आता जेव्हा तंत्रज्ञान आलं 1 वर्ष 2 वर्षापूर्वी, तेव्हा 1200-1500 रुपयाला ह्या रेतमात्रा होत्या, म्हणजे लिंग विनिश्चित केलेल्या. आता त्याचा खर्च अजून कमी झालाय. जसजशा रेतमात्रा तयार व्हायला तसतसं त्याच्यावरती त्याची जी किंमत आहे ती कमी होत चालली. आणि आपलं शासन आहे किंवा आपल्या बरोबर ते महत्वाचं. 50%, 60% एवढा खर्च शासन करणार आहे. बर. पण योग्य प्रकारच्या गायीमध्येच तंत्रज्ञान वापरणं गरजेचं आहे. म्हणजे जिथं योग्य आहे तिथंच ते वापर होणं गरजेचं आहे. खर्चाच्या गोष्टी अगदी कमी झाल्यात. 25 लिटरच्या गायीच्यासाठी जर कालवड मिळाली आणि त्याच्यासाठी जर आपल्याला 700-800 रुपये ह्या लिंग निश्चित झालेल्या रेतमात्रेसाठी वापरायला लागले, काहीच खर्च नाही. जसे जसे योजना येतील तसं ते कमी होत आहे. लोकांचा सहभाग वाढणं गरजेचं आहे आणि त्या ताकदीची जनावरं आपल्याकडे असली पाहिजेत. गायी असतील तर 20-25 लिटरच्या, म्हशी असतील तर 15-17 लिटरच्या. म्हणजे मग जिथं आपण खर्च केला त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. डॉक्टर साहेब, हे लिंगविनिश्चित रेतन वापरल्यावर गर्भधारणा होण्याचा दर हा आपल्या सामान्य रेतनासारखाच असतो का, की थोडाफार त्याच्यामध्ये काही फरक पडतो? तंत्र तेच आहे, कृत्रिम रेतनच. कृत्रिम रेतनामध्ये आपल्याला 30-40% जनावर गाभण झालेले दिसतात. बाकीचे का दिसत नाही, तर तिथं काहीतरी भरवत असतानाच्या एकत्रित सगळ्या चुका तिथं आलेल्या असतात. आता हे तंत्रज्ञानामध्ये आपण महागाची रेतमात्रा वापरणार आहे. अजून अचूकता पाहिजे, अजून आपलं निरीक्षण चांगलं पाहिजे, कुठलाही फरक पडणार नाही. बघा, गर्भधारणा करायसाठी एकच शुक्राणू लागतो, म्हणजे एकच रेत पेशी लागते. जिथं फलन होतं स्त्री बीजाचं तिथं 3000 शुक्राणू लागतात. जेव्हा आपण कृत्रिम रेतन करतो तेव्हा ज्या लाखामध्ये शुक्राणू आपण टाकतो त्यातले बरोबर त्या स्त्रीबीज वाहिनीमध्ये पोहोचतात. पण हे अचूक वेळ साधणं, अचूक ठिकाणी करणं आणि योग्य तंत्र वापरणं एवढं जर झालं तर आपल्याला त्रास होणार नाही. अगदीच सुरुवातीचं तंत्र आहे, प्रशिक्षण आपल्याला द्यावं लागेल काही तंत्रज्ञानानं अजून चांगल्या प्रकारचं, अचूकता वाढवण्याचं. योग्य ठिकाणी कृत्रिम होण्यासाठी आता कृत्रिम रेतनाची गन सुद्धा आली बघा, म्हणजे ती दुर्बीण असते, त्याच्यातून कृत्रिम रेतन केलं जातं, म्हणजे पुन्हा चूक होत नाही. सोनोग्राफीचा वापर केला तर स्त्री बीज आले दिसतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची परिपूर्ती झाली की मग आपल्याला कृत्रिम रेतनासारखाच दर ह्या लिंग निश्चित विनिश्चित अशा असलेल्या रेतमात्रातून मिळू शकेल अशी मला खात्री. बरं, अगदीच. आणि डॉक्टर साहेब, हे रेतन वापरण्यासाठी मग गाय किंवा म्हैस माजात असणं देखील गरजेचं आहे का? आणि जर गायी आणि म्हशींनी चांगला माज दाखवला तर मग कोणत्या दिवशी आपण रेतन करायला पाहिजे? फरक काहीच नाही. बरोबर. स्त्री बीज ज्या दिवशी असतं त्या दिवशी माज असतो, कारण स्त्री बीजा मुळच सगळे माजाचे लक्षण आहेत सगळेच. बरोबर. म्हणजे गायीमध्ये तर 30-40 लक्षण आहेत माजाची. सारखी उठबैस करणं, बळस असणं, ओरडणं, हे सगळेच लक्षणं त्याच्यामध्ये असतात. अशा दिवशी जर हे कृत्रिम रेतनाचं तंत्र वापरलं तर गर्भधारणा हमखास होणार, एवढं लक्षात घेत राहा. पण प्रजनन संस्था निरोगी असणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि ते निरोगी ओळखण्यासाठी काय माहिती का, एक सामू बघायचा असतो, म्हणजे पीएच ज्याला म्हणतात, तर तो बघणं. म्हणजे बळस स्वच्छ असे, रोगजंतूंचा प्रादुर्भाव नाही हे कळणं. बळस जर तपासणी केला प्रयोगशाळेत तर ते नेचेचे जे आपले झाड असतात ना, तशी जर काही रचना दिसली ना तर खात्री असते 70% जनावर त्याच्यामधून गाभण ठरतात. आणि अशा प्रकारचं तंत्र वापरत असताना अजून जास्त आपले त्याच्यामध्ये सहभाग तज्ज्ञांचा,
पशुपालकांचा होणं हे जर झालं तर निश्चित आपल्याला गर्भधारणा मिळते. नक्कीच नक्कीच. आता हा तर मुद्दा कळाला, पण आता आमच्या गावातले असेच दुधाचे प्रगत शेतकरी रामभाऊ म्हणत होते की त्यांना 3ही वेळा मादी वासरं मिळाली. मग हे शक्य आहे का बरं डॉक्टर नक्कीच साहेब? नक्कीच. बरं. काय केलं माहिती का त्यांनी, म्हणजे हे ज्या रेत मात्रा वापरल्या त्याच्यामध्ये नर आणि मादी वासरं तयार होणारे शुक्राणूच वेगळे वेगळे करून ठेवलेले आहेत. असं म्हणजे हे 2 शुक्राणू एकदा वेगळे झाले की एका रेत मात्रेमध्ये फक्त कालवडीचेच शुक्राणू आणि एका याच्यामध्ये फक्त नराचेच शुक्राणू. अच्छा. आता हे एक चांगलं प्रकारचं तंत्र आहे. हम्म, हम्म. वेगळं करणं, विलगीकरण हे फार महत्त्वाचं. आपण चाळणी वापरतो, ह्याच्यामध्ये नरासाठी असणारे जे शुक्राणू आहेत म्हणजे नराच्या निर्मिती करणारे, ज्याच्यामध्ये आपल्याला लिंग गुणसूत्र असणारे जे शुक्राणू आहेत तर ते वेगळे करायचे त्या रेतपेशी, आणि मादी लिंग तयार करणाऱ्या ज्या रेतपेशी त्या वेगळे करायच्या. ह्या 2 वेगळ्या झाल्या की नक्कीच आपल्याला अशा प्रकारची निर्मिती, आणि 3 वेळेस मिळालं 90% खात्री दिलेली तंत्राने. बरोबर. 90%. अच्छा. एखाद्या वेळेस बारीक सारीक चूक होऊ शकते, कारण शेवटी आपण बघा कृत्रिम रेतनाच्या वेळेस 10 ते 15 दशलक्ष एवढे जिवंत हालचाल करणारे शुक्राणू म्हणजे पेशी सोडतो आणि एक गर्भधारणा होत राहते. याच्यामध्ये एवढं दशलक्ष शुक्राणू विलगीकरण करताना, चाळणी करताना एखादा गहू खाली पडतोच की, तसं एखादं घडू शकतं. बरं, मग आम्ही ज्या काही आमच्या घरच्या लक्ष्मी मंडळी नेहमी आम्ही संसारात या 4 गोष्टी कशा जोडता येतील याचाच आम्ही सतत विचार करतो बघा. आणि थोडं का असे ना, जो पैसा गाठीला आहे त्यालाही वाढवायचा विचार करतो. तर मग या तंत्रज्ञानाचा वापर कळप वाढीसाठी होऊ शकतो का? म्हणजे घरात दूध दुभत्याची रेलचेल राहील. नक्कीच. कारण ह्या तंत्रामध्ये कालवडच निर्माण होणार आहे. आईपेक्षा तिची दूध देण्याची क्षमता जास्त असणार आहे, प्रजननाची क्षमता जास्त असणार आहे, म्हणून निश्चित आपल्याला दुधामध्ये वाढ होत राहील असं मला वाटतं. छान छान. बरं डॉक्टर साहेब, हे तंत्रज्ञान आहे तर हे नेमकं काम कसं करतं? चाळणी कशी हे सगळ्यात महत्वाचं आहे. जे काही क्ष आणि य लिंग गुणसूत्र आहेत ह्यांना वेगळं करायचं जे काम आहे तर ते 3 गोष्टींवरती होतं. म्हणजे शुक्राणूंच्या सगळ्याच पेशीमध्ये ह्याच्या प्रकारची चाळणी लावली जाते. पहिली चाळणी अशी आहे की त्यांच्या केंद्रकात तिथला जो DNA कंटेंट आहे, ज्याला आपण केंद्रकाचं वजन म्हणू शकतो, तर ते जर जास्त असलं आणि कमी असलं तर हे नर आणि मादीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शुक्राणू दिसतात. हा झाला पहिला भाग. नर आणि मादीमधले शुक्राणू जे पुढे सरकतात त्यांची गती वेगळी वेगळी असते, त्याच्यामुळे ती काही पुढे जातात काही मागे राहतात. त्यामुळे ते पुढे जाणारे आणि मागे जाणारे ही एक दुसरी चाळणी. आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी की याच्यामध्ये आपल्याला असं दिसत राहील अधिभार, काही विद्युत भार जर लावला चाळणीसाठी तर काही धन आणि काही ऋण जे काही विद्युत भार असतात त्यांच्याकडे ह्या शुक्राणू पेशी जातात. नराच्या वेगळ्या झाल्या, मादीच्या वेगळ्या झाल्या. म्हणजे चाळणीची पद्धत ह्या 3 प्रकारची, एक तर वजन, दुसरं गती आणि तिसरं विद्युत भार. याच तंत्रज्ञानावरती हे कृत्रिम रेतनाच्या मात्रा तयार केल्या जातात. पण खूप खर्चिक आहे हो, फार खर्चिक आहे. 10-12 कोटीची यंत्रणा लागते आणि म्हणून ही जी रेत मात्रा जी आपल्याकडे मिळते ती महाग आहे. अचूकपणे वापरावं ते सांगितलेलं आहे. आता शासनाने बरं का 6 प्रयोगशाळा याच्यासाठी मंजूर केल्यात आपल्या राज्यामध्ये. नक्कीच सगळ्या प्रकारच्या रेत मात्रा मिळतील, पण तंत्रज्ञानाकडे जात असताना आपलं व्यवस्थापन अचूक असणं गरजेचं आहे, ते महत्त्वाचं आहे. बरं डॉक्टर साहेब, गोठ्यातल्या चांगल्या जनावरांनी चांगला मांस दाखवला तर त्या तंत्रज्ञानानं त्यांना गाभण करता येईल, बरोबर? म्हणजेच गोठ्यातलं जनावर गोठ्यातच, हो. बाहेरून कळपात नवीन जनावर आणायची फारशी गरज पडणार नाही. खूप छान. मग ते आजकाल काय गोठ्यातली जैवसुरक्षा राखा असं बरंच वेळा सांगण्यात येतं. मग या तंत्राचा तिथे आपल्याला वापर करता येईल का? तुम्हीच सांगितलात मुद्दा. बाहेरची गाय म्हैस आणणं म्हणजे 7.5 आणणं आहे. आपल्या गोठ्यामध्ये जर ही कालवड तयार झाली तर तिला कुठलाही रोग असणार नाही. रोगराईपासून मुक्त असणारी ही जी आपल्या गोठ्यातली कालवड आहे ही जैव सुरक्षितेचा सगळ्यात उत्कृष्ट नमुना आहे म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून ह्या तंत्रज्ञानाचा मोठा फायदा आहे. खरेदीची किंमत, आणायचा खर्च आणि एवढं करूनही आपल्याकडे ती चांगल्या प्रकारे दूध देईल, कारण वातावरण बदललं. हे सगळं टाळण्यासाठी म्हणजे जैव सुरक्षितता अधोरेखित करण्यासाठी आपल्याला हे तंत्रज्ञान उपयोगी. अगदीच. बरेचदा आमच्या सारख्यांच्या गोठ्यावर एक दिसणारी समस्या म्हणजे अडलेली प्रसूती. तर या अडलेल्या किंवा अडचणीच्या प्रसूतीत या तंत्राचा काही फायदा होऊ शकतो का? नर जन्मला तर थोडं त्याचं वजन जास्त असतं,
आणि म्हणून मग कधीतरी कष्टप्रसूती ही नर वासराशी निगडीत आहे असं म्हटलं जातं. खरं. शास्त्रीय दृष्ट्या हे नाही, फक्त एक मत म्हणून सगळीकडे सांगत कालवड ही थोडीशी बारीक असते त्या मानाने वजनाला, बरोबर. त्याच्यामुळे तिच्यात कष्टप्रसूती होत नाही असं पण तसं काही नाही, दोन्हीतही कष्टप्रसूती होते. पण जो काही 1-2% फरक कालवडीच्या बाबतीमध्ये वजन कमी असण्याचा आहे त्याचा नक्की फायदा होणार आहे. बरं. कालवड जन्मली तर तिचे कष्टप्रसूतीची शक्यता आपल्याला कमी होईल. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा रेत मात्रा चांगली वापरलेली आहे, किमती वापरलेली आहे, तंत्रज्ञानाची कालवड जन्मणार आहे म्हणलं की सगळ्या पशुपालकांचे डोळे हे त्या गायीकडे विणाऱ्या लागणार, काळजी घेतली जाणार, डॉक्टरला बोलवणं जाणार आणि सगळी प्रसूती ही सुलभ प्रसूतीच होणार. म्हणून ही जी काळजी आहे, दक्षता, त्याच्यामुळे आपल्याला फायदा मोठा होणार. छान, नक्कीच छान. नक्कीच. खूपच बारीक मुद्दा सांगितला डॉक्टर साहेब. पण बरेचदा पदरमोड करून आम्ही हे जनावर सांभाळतो, आमचा व्यवसाय वाढवतो. मग थोडंसं एकदा पुन्हा सांगा की याचे काय आर्थिक फायदे आहेत किंवा काही मर्यादाही आहेत का? आर्थिक फायद्यामध्ये आपण जर गेलं तर आपल्याला कालवडी मिळणार एवढं नक्की. हो. कालवडी मिळालं की दूध वाढणार. कळपामध्ये फक्त उत्पादकच जनावरं राहणार, म्हणजे कमी दूध देणारे राहणारच नाहीत. नर वासरं सांभाळण्याचा खर्च शून्य नाहीच, कारण आपल्याकडे सगळ्या कालवडी होणार आहेत. बरोबर. जास्त दुधाचं प्रमाण झालं की दूध उत्पादन वाढणार, दुधाची प्रत सुधारण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणार. एकूण आपला दूध व्यवसाय हा फायदेशीरच होणार. सगळंच गोड नाही बरं, काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. सगळा फायदाच होत राहील असं आणि नक्की होईल, पण जर त्यातल्या अडचणी सोडवल्या तर. म्हणून मर्यादा लक्षात घेतलं तर हे तंत्रज्ञान महाग आहे. रेत मात्र आपल्याला स्वस्तात मिळते, त्या मानाने ही थोडीशी महाग आहे. दुसरी महत्वाची अशी की तुम्हाला म्हणलं कृत्रिम रेतन करताना काळजी घ्यायची, तर तो तंत्रज्ञ तेवढा अनुभवी असला पाहिजे, प्रशिक्षित असला पाहिजे, आणि मग त्याच्याकडून हे कृत्रिम रेतन तंत्रज्ञान वापरलं गेलं पाहिजे. म्हणजे ही दुसरी गोष्ट. वेळ लागणारी गोष्ट आहे. सिद्ध वळूचं जे आपण रेत संकलित करत होतो त्याच्या लगेच रेत मात्र करता येत होत्या. हे तंत्रज्ञानामध्ये रेत पुन्हा विलगीकरण करायचं, म्हणजे क्ष आणि य अशा प्रकारच्या लिंग असणाऱ्या रेतपेशी वेगळ्या करायच्या वेळ खाऊ आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी की बऱ्याचदा ह्या तंत्रज्ञानामध्ये चाळणी प्रक्रियेमध्ये चांगले शुक्राणू कमी होत जातात, म्हणजे संख्यात्मक कमी होत राहतात. म्हणून आपल्याला त्या रेत मात्रा खर्चिक होत राहतात. परवडणाऱ्या बाबतीमध्ये अजून ते नाही म्हणायला हरकत नाही, भविष्यामध्ये होऊ शकेल. म्हणून ह्या सगळ्या मर्यादांचा सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आता हे सगळं बरोबर आहे, पण या तंत्रामुळे गायीच्या आरोग्यावर काही वाईट परिणाम होऊ शकतो का, हा देखील प्रश्न समोर येतो. अजिबात नाही. दूध वाढलं तर जनावरांच्या शरीरावर ताण वाढेल, पण बाकी तंत्रज्ञानामुळं कुठल्याही अडचण येणार नाही. उलट दूध उत्पादनासाठी फायदा होत राहील. दूध वाढल्यामुळं जो काही ताण आहे, आरोग्यामध्ये कमतरता येत राहील, त्याची दखल योग्य जर घेतली तर कुठलाही ताण आपल्याला आरोग्याच्या बाबतीमध्ये दिसणार नाही. बरं, ही प्रक्रिया कुठल्या जातीच्या गायी आणि म्हशींमध्ये यशस्वी होते आणि देशी आणि जर्सी मध्ये फरक पडतो का? आपण सांभाळतानाच काय करतो, जास्त दूध देणाऱ्या जनावरांकडे जास्त लक्ष, म्हणजे मुर्रा असेल, म्हैसाना असेल, दूध जास्त आहे म्हणून तिच्याकडे जास्त लक्ष. आपल्या मराठवाडीकडे, नागपुरीकडे कमी लक्ष. हीच गोष्ट एचएफ जर्सी गायींकडे, ते दूध दिले की त्याच्याकडे जास्त लक्ष. चांगले रिझल्ट आपल्याला विदेशी आणि संकरित गायींमध्ये दिसतील हे नक्की, पण आपल्या देशी गायी, आपल्या देशी म्हशी सुद्धा चांगल्या ताकदीच्या आहेत, त्यांची ताकद चांगली, रोग प्रतिकारक क्षमता चांगली. म्हणून योग्य प्रकारे जर हे तंत्रज्ञान वापरलं, आपल्याला मोठा फायदा देशींमध्ये जास्त होणार. आपलं जे काही भारतीय पशुधन आहे, ज्याला आपण नॉन डिस्क्रिट म्हणतो, तर अशा जनावरांमध्ये नक्कीच व्यवस्थापन सुधारलेलं असेल, याचा फायदा आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात होईल असं म्हणायला हरकत नाही. खरे खरे. बरं, जर रेतन फसलं तर पुन्हा दुसऱ्यांदा याच रेतनानं आपल्याला गाय किंवा म्हैस भरवता येते? हो, अगदी. पहिल्यांदा आपण असंच करत होतो की एखादी जर गाय उलटली, कृत्रिम रेतन करत होतो, आणि करणं गरजेचंच आहे. या रेतन तंत्रापासून एकदा का आपण ह्याची साथ धरली की पुन्हा याच्यापासून दूर जायचं नाही, म्हणजे पुन्हा नैसर्गिक संयोग हा विचार ठेवायचा नाही पशुधनाच्या पैदाशीसाठी, कृत्रिम रेतनच. आणि नक्की त्याचे रिझल्ट आपल्याला जे आहेत फायदे तर ते दिसून येतील. बरं, आता हे नेमकं रेतन आपल्याला कुणाकडनं करायचं आहे आणि यासाठी मग तज्ज्ञ पशुवैद्यक देखील असावा लागतो का? हो, रेत जी मात्रा आहे त्याच्यामधली रेत पेशींची संख्या फार कमी आहे. 1/5 1/6 एवढी तुलनात्मक दृष्ट्या आहे कृत्रिम रेतन करणाऱ्या रेत मात्रांच्या मानाने. आणि म्हणून आपल्याला तंत्रज्ञ हा अनुभवी असायला पाहिजे. त्याला हे कळून चुकलं पाहिजे की त्याची जर थोडीशी जरी चूक झाली तर गर्भधारणेच्या प्रमाणामध्ये कमी येत. माज ओळखण्याची प्रक्रिया पशुपालकांनी अचूकपणे करणं
गरजेचं आहे. त्याच्यामुळं माज ओळखायचा पशुपालकांनी आणि खात्री ह्या तंत्रज्ञानाने करायचं आणि मगच कृत्रिम रेतन करायचं, हे गोष्ट महत्वाचं आहे. आणि एखाद्या वेळेस जर गर्भधारणा झाली नाही आपण हे तंत्र वापरून सुद्धा, तर या विषयामधले जे तज्ज्ञ आहेत किंवा निदानाच्या पद्धती आहेत, जसं सोनोग्राफी म्हणलं, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन गन म्हणजे कृत्रिम रेतनाची ती दुर्बीण, या गोष्टींचा जर एकत्रित वापर केला तर आपल्याला चांगले रिझल्ट मिळू शकतात. बरं साहेब, एक माझ्या मनातला प्रश्न आहे, या तंत्राला एकदम अंमलात आणायचं तरी कसं? सवय नाही हो, आणि हे बदल करायचे तरी कशी अचानक? अहो, मानसिकताच बदलायला लागेल आपल्या सगळ्यांची. कारण तंत्रज्ञान जे आलेलं आहे तर ते बिनचूक आहे. आपण कसा वापर करतो हे महत्वाचं आहे. याची माहिती घेणं गरजेचं आहे. आपण उत्सुकता ठेवायची की हे तंत्र काय आहे, त्याचा आपल्याला फायदा कसा होईल. आज तुम्ही मला जसे प्रश्न विचारले ते पुन्हा पुन्हा सतत त्याची माहिती घेणं हा एक भाग आहे. एकदा प्रयोग करून पाहण्याची गरज आहे. तुमच्या गोठ्यामध्ये एकदा करून बघा, फायदा झाला की तुम्ही पुन्हा हेच वापरणार एवढी मला खात्री. म्हणून हा दुसरा भाग. आपण जेव्हा एखादं जनावर अशा लिंग निश्चित केलेल्या रेतमध्ये वापरतो तेव्हा थोडी जोखीम आहे, उलटल, पण हरकत नाही, आपली जिद्द सोडायची नाही. त्याच्यामुळे तो एक भाग आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी की आपल्या जवळचे जे पशुवैद्यक आहेत त्यांच्यावर पहिल्यांदा विश्वास ठेवायचा. तुम्ही सांगा डॉक्टर, तुम्ही ह्या आमच्या माझ्यावर आलेल्या गाईमध्ये तुम्ही कृत्रिम रेतनासाठी ही पद्धत वापरा, हरकत नाही. म्हणजे विश्वासातून गोष्टी अजून जास्त दृढ होत राहतात आणि जो काही अनुभव येतो त्याच्याप्रमाणे आपल्याला बदल करायचे. या गोष्टी मी तुम्हाला सांगत असताना हे सगळे आपली मानसिकता बदलण्याचे प्रयोग आहेत आणि ते जर तुम्ही अवलंबले तर तंत्रज्ञान 100% यशस्वी. वा वा, खरंच छान. आता खऱ्या अर्थाने मनातल्या शंका दूर व्हायला सुरुवात झालेली आहे. पण डॉक्टर साहेब, जर हे तंत्रज्ञान एवढं फायद्याचं आहे आणि वापरायचंच ठरवलं तर मग संपर्क करावा कोणाशी? छान. अशा रेत मात्र अजून पशुवैद्यकीय दवाखान्यात नाहीत बरं का, म्हणून त्याच्यासाठी आपल्याला जिल्हा पातळीवरती संपर्क करावा लागेल. संपर्क करत असताना आपली मानसिकता आणि आपल्याकडची उत्पादन क्षमता पशुधनाची सांगावी लागेल की माझ्याकडे ताकदीनं मी गोठ्यात उभा केलाय, आता तो पुढे न्यायचा आहे, म्हणून ह्या रेत मात्रा पाहिजे. रेत मात्रा मागून घेणं ही सहज सोपी गोष्ट आहे. आपल्याकडचे जे काही ब्रीड्स आहेत म्हणजे वंश आहेत, जर्सी असेल, लचप असेल किंवा त्याच्याकडे आपल्याकडच्या लाल कंदार देवणी असतील, त्यांच्यासाठी हे रेत मात्रा पाहिजेत हेही सांगणं गरजेचं आहे. जिल्हा पातळीवर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त हे आपल्या मदतीचे आहेत. अच्छा. पशुवैद्यक महाविद्यालय असेल तर अजून सोन्याहून पिवळं, त्यांच्याकडे आपल्याला हा संपर्क करता येत राहील. शासन दरबारी आपला हा आवाज आणि ही मागणी पोहोचली पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा आपल्याला अशा प्रकारच्या सेवा राष्ट्रीय स्तरावरच्या जर संस्थांनी पुरवल्या, म्हणजे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ असेल किंवा भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठान असेल, यांच्याकडे सुद्धा रेत मात्राचा हे कार्यक्रम आपल्या राहुरीला एक फार मोठा रेतमात्रा तयार करणारा प्रोजेक्ट आहे, यांच्याकडच्या रेतमात्रा पाहिजे. काही प्रायव्हेट संस्था आहेत महाराष्ट्रात, त्यांनी जोमानं अशा प्रकारच्या लिंगवर्धित रेतमात्रा सुरू केल्यात. त्याचा वापर लोक करतायत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रमाण थोडं जास्त आहे. सर्वच भागामध्ये ते जाणार आहे कारण लोकांनी गोठे धरलेले आहेत. आणि म्हणून अशा सगळ्या एजन्सीची जर आपण संपर्क केला तर आपल्याला ह्या रेतमात्रा मिळू शकतील आणि आपल्या रेतमात्रा उपलब्ध झाली की वापर करणं काहीच अवघड नाही, म्हणजे आपल्याला सहज शक्य. नक्कीच नक्कीच. डॉक्टर साहेब, फारच छान माहिती दिली आणि सखोल आज मनातल्या सगळ्या शंका निघाल्या. म्हणजे एकंदरीत मला म्हणावं वाटते की तंत्रज्ञान करा हळूहळू स्वीकार, दुधातून मिळवा यशाचा आधार. वा 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 वा, यमकच जुळलं की हो, एकदम छान छान. शेतकरी बंधूंनो, आताच आपण लिंगविनिश्चित रेतनाचं तंत्र याविषयी डॉक्टर नितीन मार्कंडेय आणि डॉक्टर अमोल पाटील यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद ऐकलात. तेव्हा मंडळी, ही दिवाळी आपल्याला प्रदूषण-मुक्त अशी दिवाळी छानपैकी साजरी करायची आहे. त्यासोबतच खमंग अशा फराळाचा देखील आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे, नाही का? नक्कीच नक्कीच शेवंता. प्रेमाचे दीप जळो, प्रेमाच्या फुलबाजा उडो, प्रेमाच्या पाकळ्या, प्रेमाची बासरी, प्रेमाच्या सनया चौघडे, आनंदाचे दीप जळो, आनंदाची दिवाळी साजरी करू, सर्वत्र आनंद ही आनंद उजळो. दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. या छानशा शुभेच्छा सेत मी कार्यक्रमातून शेवंता वहिनी आणि मी राधा वहिनी, आम्ही दोघेही तुमचा निरोप घेतो. भेटूया पुढच्या शेतशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.